नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर होळी हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख असा सण आहे जो की फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि रंगाच्या उधळणीचे प्रतीक आहे। वसंत ऋतूचे स्वागत करताना जुने राग, लोभ, मद, मत्सर विसरून एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करण्याचा हा उत्सव आहे। तर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपले दुःख, दारिद्र्य, निराशा दहन होऊन आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य, आनंद, ऐश्वर्य, सुख, समाधान नांदो ही होळीच्या पवित्र अग्नीला नमस्कार करून प्रार्थना करायची असते। तर होळी हा सण आम्ही कशा पद्धतीने साजरा केला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नक्कीच तुम्हाला आवडेल। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर होळीच्या सणाच्या स्वयंपाकाची मी दुपारी 3 नंतर तयारीला सुरुवात केली होती, कारण माझं पशुपती व्रत होतं आणि शेवटचं हे पशुपती व्रत आलेलं होतं माझं पौर्णिमेच्या दिवशी खूप शुभ मुहूर्तावर। तर मला मंदिरात जायचं होतं, त्यामुळे मी लवकरच स्वयंपाकाला तयारी केली होती। सगळा स्वयंपाक माझा इथे झालेला होता, फक्त पोळी बनवायची राहिलेली होती। तर व्रत संध्याकाळच्या पूजेला जायचं होतं शिव मंदिरात, त्यामुळे इथे मी कणकीचे दिवे, शिऱ्याचा प्रसाद हे सगळं बनवून ठेवलं होतं। आणि त्यानंतर मला 6:30च्या दरम्यान शिव मंदिरामध्ये जायचं होतं पशुपती व्रताची पूजा करण्यासाठी। तर इथे मी शिव मंदिरात आलेली होते। आल्यानंतर इथे पूजेलाही जवळजवळ माझा 1 तास गेला, कारण शेवटचं पशुपती व्रत असल्या कारणाने बराच वेळ लागतो, कारण 108 बेलपत्र पण ठेवावे लागतात। तर 108 बेलपत्र ठेवून मंत्र जप करायला लागतो। बाकीच्या काही गोष्टी असतात त्या व्रताच्या, ज्यांनी केलं त्यांना तर माहितीच असेल। तर इथे 1 तास गेला। त्यानंतर घरी आल्यानंतर राहिलेल्या पोळ्या वगैरे करून घेतल्या, दिवाबत्ती वगैरे केली, घरातलं सगळं काही आवरलं आणि त्यानंतर सार्वजनिक होळी असती तीही प्रज्वलित झालेली होती। मग घरची सगळी तयारी झाल्यानंतर होळीसाठी देवाचं ताट बनवलं। होळीमध्ये काय काय वस्तू आपल्याला दहन करायच्या आहेत त्या सगळ्या ताटामध्ये भरून घेतल्या आणि बिल्डिंगच्या खाली पूजा करण्यासाठी गेलोत। आमच्याकडे एका बाजूला होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या बाजूला बांबूला ऊस लावून, झेंडा लावून, थोड्याशा अशा पताका वगैरे लावून इथे ठेवल्या जातात, कारण प्रत्येक साईडची पद्धत वेगवेगळी असते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते आणि बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या भागामधील लोक असल्यामुळे प्रत्येकाची थोडी थोडी पद्धत एकत्र येऊन ती साजरी केली जाते। तर आता हे कोकणी भागामध्येही अशा पद्धतीने हे केलं जातं। तर सगळीकडले असल्यामुळे पहिल्यापासून जी परंपरा बिल्डिंगमध्ये चालत आलेली आहे तशा पद्धतीने करतात। तर इथे ही मेढ लावलेली असते, पहिली त्याची पूजा करतात। मग नैवेद्य वगैरे, पुरणपोळीचा नैवेद्य आणलेला होता तो नैवेद्य ठेवला। ज्याला वाटेल ते इथं नारळ फोडतात, तर इथे नारळ वगैरे फोडलं, अगरबत्ती, धूप वगैरे, दिवा वगैरे लावला आणि ही पूजा झाल्यानंतर मग होळीची पूजा करतात। तर इकडे होळीची पूजा करण्यासाठी आलो होतो। तर होळीमध्ये मी सार्वजनिक तर सगळं असतंच, पण गोरी, लवंग, विलायची, आपलं म्हणजे बरंच काही जे पूजेचं साहित्य आहे जे मला माहिती होतं, नारळ वगैरे सगळं दहन केलं, खाऊचे पानं। आणि त्यानंतर मग इथे सगळ्या आम्ही फॅमिलीने मिळून दर्शन घेतलं, पूजा केली, 9 फेरे मारले होळीला। आणि त्यानंतर मग सर्व बायका एकत्र आल्यानंतर सगळ्यांना एकमेकींना हळदी कुंकू लावलं। हळदी कुंकू लावून होळीच्याच दिवशी कलर लावतात। तर सगळ्यांनी पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू, कलरही एकमेकींना लावले। तर अशा पद्धतीने आमची खूप छान आणि उत्साहात अशी होळी साजरी झाली। होळीच्या दिवशी खूप छान वाटतं। संध्याकाळी खूप बिल्डिंग मधले एकत्र एन्जॉय करतात। नंतरचा तर जास्त व्हिडिओ मी घेतलेला नाही, पण नंतर सगळे जेंट्स, लेडीज एकत्र येऊन छान असं एकमेकांना म्हणजे रंगाचा वर्षाव करत होते। आणि कसं काही ठिकाणी धुलिवंदन असतं त्याच दिवशी रंग खेळला जातो, पण आमच्याकडे जेव्हा होळी पेटली जाते तेव्हा होळीच्याच दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर एकमेकांना कलर लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात। रंग वगैरे खेळताना
एकत्र एकमेकांची चेष्टा मस्करी जोक्स वगैरे चालले होते. मी पूजा केल्यानंतर माझा तांब्या होळीजवळच राहिला आणि त्यानंतर मुद्दामूनच मी माझ्या मैत्रिणींना म्हणत होते, हा माझा आणला की काय. असंच हसत खेळत काहीतरी जोक्स चालत असतात एकत्र आल्यानंतर. आणि हाच जे सण उत्सव काही आपले लावलेले आहेत ते आपल्या सर्वांना एकत्र येण्यासाठीच लावलेले असतात. कारण अशा काही निमित्ताने एकत्र येऊन एकमेकाबद्दल एकोप्याची आणि आपलेपणाची भावना वाढून काही जे गैरसमज असतात ते दूर होतात. तर आपले हे जे हिंदू परंपरेनुसार सण आहेत ते विचारपूर्वकच काही बनवलेले आहेत. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन काही फोटो व्हिडिओ वगैरे शूट केले. अशा पद्धतीने खूप आनंदात आणि उत्साहामध्ये आमचा होळी हा सण साजरा झाला. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन छान असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद.